थोड्याच वेळात नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती महिला वनडे वर्ल्ड कपचा थरार। हरमनप्रीत कौरची टीम इंडिया आज वुलवर्टच्या दक्षिण आफ्रिकन टीम सोबत भिडणार। पहिल्या विश्वविजेतेपदाची भारताला आस। विश्वचषक जिंकल्यास भारतीय महिला संघाला बीसीसीआय 125 कोटींचं पारितोषिक देण्याची शक्यता। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती आज अंतिम सामना। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये सामोपचारानं तोडगा। अध्यक्षपदासह अजित पवार गटाला 10 जागा मिळण्याची शक्यता, तर मुरलीधर मोहोळ यांना वरिष्ठ उपाध्यक्षपदासह 11 जागांचा अंदाज। महाविकास आघाडी आणि मनसेला सत्याचा मोर्चा, तर भाजपला मूक आंदोलन करणं भोवलं। विनापरवानगी मोर्चा काढल्यामुळे आयोजकांवरती गुन्हे, बेकायदेशीर सभा आयोजित केल्याचाही ठपका। ज्यांची नोट चोरी बंद झाली आहे तेच वोट चोरी म्हणतायत। सत्याच्या मोर्चावरून मुख्यमंत्री फडणवीसांची बोचरी टीका। मतदार यादीमध्ये अडचणी आहेत हे आम्हीही मान्य केल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। वीस वर्षांपासून मतदार यादीमध्ये दुबार मतदार असल्याचा संजय गायकवाड यांचा आरोप। बुलढाण्याच्या नगराध्यक्षाचं 4 ठिकाणी नाव असल्याचाही दावा। पुढील आठवड्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता। 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी मतदान, तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा पंचायत समितीचं इलेक्शन। निवडणूक आयोगाच्या आधीच दिलीप वळसे पाटील यांनी सांगितल्या निवडणुकांच्या तारखा। 5 नोव्हेंबरला नगरपालिका नगरपंचायत निवडणुका, तर 15 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकांबाबतही भाकीत। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाडा दौरा करणार। येत्या 5 ते 8 नोव्हेंबरला संभाजीनगरमधून दौऱ्याची सुरुवात। सरकारच्या मदतीचा घेणार आढावा। पुण्यातल्या जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा एकदा सुरू होणार। संस्थेच्या जमीन विक्रीचा करार रद्द झाल्यामुळे जैन बोर्डिंग पुन्हा एकदा सुरू होण्याचा मार्ग मोकळा। नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीच्या कामांसाठी कंत्राटदारांचा नकार। जुनं 94 कोटींचं बिल थकल्यामुळे मनाई। दिवाळीपर्यंत पैसे देण्याचं आश्वासन सरकारनं पाळलं नसल्याचाही दावा। पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात। 2 जणांचा मृत्यू, तर वाहनामधील 1 जण गंभीररीत्या जखमी। अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा, तर चंद्रभागेच्या तीरी भाविकांचा मेळा। पवित्र स्नानासाठी मोठी गर्दी। आणि बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा आज वाढदिवस। शाहरुख खानचे 61व्या वर्षात पदार्पण। वाढदिवसाच्या निमित्ताने नव्या किंग चित्रपटाचा फर्स्ट लुकही समोर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।